चरण राम तीरथ चली आई, राम बसवू उनके मन माही. हजारो वर्षांच्या लाखो आणि कोट्यवधी हिंदूंची अस्मिता असलेले भगवान श्री रामचंद्र, जे काही कथाकथित समाजाच्या अट्टहासामुळे हजारो वर्ष या ठिकाणी एका टेंट मध्ये होती, ती हजारो वर्षांची कोट्यवधी भाविकांची जी काही इच्छा होती ती आज या ठिकाणी आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळते. गेली 3 वर्ष झालं आपले अखिल हिंदुस्थानचं आराध्य भगवान श्री रामचंद्र प्रभू यांचं विराजमान या भव्य दिव्य अशा पद्धतीच्या राम मंदिरामध्ये झालं. आणि या राम मंदिर आपल्याला आपल्या डोळ्यानं या ठिकाणी पाहता येतं. हे आपलं परम अशा पद्धतीचं भाग्य आहे. एक उत्तम प्रकारचं मानवी जीवन कसं असावं, कसं जगावं, हे परब्रह्मानं तुम्हा आम्हाला दाखवून ज्या रूपामध्ये दिलं त्या रूपाचं नाव म्हणजे भगवान श्री रामचंद्र. एका परब्रह्मानं मानवाला दिलेलं आलिंगन म्हणजे भगवान श्री रामचंद्र प्रभूजी आहेत. एक आदर्श प्रकारचं प्रत्येक नातं ज्या अवतारानं आपल्याला शिकवलं तो अवतार म्हणजे भगवान श्री रामचंद्र प्रभूजींचा अवतार आहे. एका भावानं भावाबरोबर कसं वागावं, एका मित्रानं मित्राबरोबर कसं वागावं, एक आदर्श राज्यकर्ता कसा असावा, एक आदर्श पती कसा असावा, एक आदर्श पुत्र कसा असावा, या सगळ्या नात्यांच्या आयामाला न्याय देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते श्री भगवान रामचंद्र प्रभूजींनी. एक आदर्श राज्यकर्ता, राजसत्ता उपभोगत असताना पत्नीच्या चारित्र्यावरती समाजाने शिंतोडे उडवले, त्यावेळेला राजसत्तेचा गैरफायदा घेऊन ते प्रकरण न धाबता सीतेचा त्याग केला. हे एक आदर्श राज्यकर्ता म्हणून राम आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक आदर्श बंधूच्या रूपामध्ये ज्या वेळेला आपण रामांकडे पाहतो, लक्ष्मणाला ज्या वेळेला इंद्रजिताची शक्ती लागली आणि लक्ष्मण मूर्छित पडले होते त्यावेळेला रामचंद्र प्रभूजी हनुमंताला सांगतायत की हनुमंता, जर उद्या सूर्योदयापर्यंत माझा लक्ष्मण जिवंत झाला नाही तर त्याचा हा भाऊ तुला जिवंत दिसणार नाहीये. ही भावावरती असलेली एक नितांत श्रद्धा, नितांत प्रेम, एक आदर्श बंधुभावाचं नातं शिकवणारं तत्व म्हणजे भगवान रामचंद्र प्रभूजी आहेत. लक्षात घ्या, उद्या माझा या ठिकाणी राज्याभिषेक होणार आहे, परंतु वडिलांनी सावत्राईला शब्द दिलेला आहे की तू मागशील ते मी तुला देईल. त्यावेळेला एका वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास, हे शब्द रामचंद्र प्रभूजींनी पितृआज्ञा मानली आणि जे पाऊल राजगादीवरती पडणार होतं ते पाऊल दुसऱ्या दिवशी वनवासाला निघून गेलं. एक वडिलांच्या शब्दाकरता फार मोठं समर्पण ज्या अवतारानं तुम्हा आम्हाला शिकवलं. वडिलांचा शब्द आपण कसा प्रमाणभूत मानला पाहिजे हे जे तत्व आपल्याला शिकवतं त्या तत्वाचं नाव रामचंद्र प्रभूजी आहे. मी नेहमी सांगत असतो ही सगळी नातं आपण आदर्श याला न्याय देऊ शकतो. एक सामान्य माणूस आदर्श बंधू होऊ शकतो, एक आदर्श पुत्र होऊ शकतो, परंतु एक सामान्य माणूस कधीच आदर्श शत्रुत्व निभावू शकत नाही. ते आदर्श शत्रुत्व सुद्धा रामचंद्र प्रभूजींनी त्या ठिकाणी निभावलेलं आहे. ज्या वेळेला लक्ष्मणाचा बाण इंद्रजिताला लागला आणि इंद्रजिताचं शिर लंकेमध्ये जाऊन पडलं, त्यावेळेला ती इंद्रजिताची जी काही पत्नी होती सुलोचना, तिने ते छातीला लावून कवटाळून विलाप करू लागली. रामानं आणि लक्ष्मणानं माझं कुंकू पुसलंय, लक्ष्मण हा नात्यानं माझा बाप आहे. हे ज्या वेळेला सुलोचनेच्या लक्षात आलं, कारण का सुलोचना ही या ठिकाणी शेषकन्या होती आणि लक्ष्मण भैया हे शेषाचे अवतार आहेत. आणि म्हणून माझ्या वडिलांनी माझं कुंकू पुसलं, म्हणून मी आता त्या लक्ष्मणाला आणि रामाला जाऊन जा विचारणार की तुम्ही मला का विधवा केलं. त्यावेळेला ती सुलोचना ज्या वेळेला रामाकडे आणि लक्ष्मणाकडे आली त्यावेळेला रावणाच्या अवतीभोवतीची माणसं रावणाला म्हणाली की रावणा, त्या रामाची एक स्त्री आपण चोरून आपल्या लंकेमध्ये आणलेली आहे आणि म्हणून हे एवढ्या मोठी 18 पद्म वानर घेऊन तो राम इथं आला. त्यांच्याकडची एक स्त्री आपल्या ताब्यात आहे आणि आता ऐक रावणा, आपल्या या लंकेची कुलवधू सुलोचना ही सुद्धा त्या ठिकाणी लक्ष्मणाकडे आणि रामाकडे गेलेली आहे. आता जर रामाने आणि लक्ष्मणाने तिच्या बरोबर गैरव्यवहार केला, गैरकृत्य केलं तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यावेळेला रावण सुद्धा त्या आजूबाजूच्या लोकांना सांगतो की दुसऱ्याच्या स्त्रीकडे विषयाच्या अभिलाषेनं पाहण्याकरता वृत्ती रावणाची लागती, रामाची वृत्ती दुसऱ्याच्या स्त्रीकडे केव्हाच विषयाच्या अभिलाषेनं पाहणार नाही. शत्रूला सुद्धा रामाच्या चारित्र्य संपन्नतेचा विश्वास होता. हेच आदर्श शत्रुत्वाचं नातं सुद्धा रामचंद्र प्रभूजींनी अशा पद्धतीचं निभावलेलं आहे. म्हणून या सगळ्या आयामांना न्याय देण्याचं काम ज्या तत्वानं केलं हे एक परब्रह्म आहे, देव आहे. यापेक्षा सुद्धा या परब्रह्मानं मानवी अवतार धारण केला आणि एक मानवाला आदर्श जगण्याची आचारसंहिता ज्या अवतारानं घालून दिली त्या अवताराला जर पूज्य मानलं, त्या अवताराचा विचार, त्या अवतारानं केलेली लीला, मी एक सामान्य माणूस म्हणून त्याच्याकडे पहा,
त्यानं भावाबरोबर कसा व्यवहार केला, पत्नी बरोबर कसा व्यवहार केला, त्या ठिकाणी पत्नी बरोबर किती अनन्य रामप्रभूजी होते. मी काल परवा बोलून गेलो की ज्या वेळेला पंचवटीमध्ये रामप्रभूजींनी असं झाडांना आलिंगन देत होते, ती फक्त आणि फक्त पुल्लिंगी जातीची झाडं होती. कारण का स्त्रीलिंगी जातीच्या झाडाला मी आलिंगन देणार नाही, कारण का सीतेशिवाय दुसरी स्त्री माझ्या जीवनामध्ये मी केव्हाही तिला आलिंगन देणार नाही. मी इतका सीतेशी अनन्य आणि एकरूप आहे. या सगळ्या पद्धतीने रामचंद्र प्रभूजी एक सामान्य माणसाला आदर्श जीवन देणार एक आपल्या सगळ्यांचं ते आयडॉल असल्यामुळे, आपल्या सगळ्यांचा आदर्श असल्यामुळे, आणि खऱ्या अर्थानं ते एक अजून आध्यात्मिक भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर राम हा शब्द जरी आपण उच्चारला, रकारोच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकम पुनःप्रवेशा भावेच मकारस्तु का पाठवत. राम म्हटलं की प्रत्येकाचं तोंड उघडतं आणि म म्हटलं की आपलं तोंड झाकून जातं. या ज्ञात अज्ञात मानवी जीवनामध्ये घडलेली पातकं राम म्हटल्यानंतर तोंडातनं बाहेर येतात आणि म म्हटल्यानंतर आपलं तोंड बंद होतं आणि ते पाप परत आपल्या आतमध्ये जाऊ नये हे राम नाम आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा फायदा देतो. सगळ्या पद्धतीने रामांवरती फार अशा पद्धतीचे चिंतन करू शकतो. म्हणून आपण एक हिंदू म्हणून आपल्या हिंदूंची अस्मिता जागृत करण्याकरता अशा पद्धतीचं हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं राम मंदिर आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे. म्हणून सगळ्यांनी कृतकृत्य झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी आहेत. काही लोकांचा असा या ठिकाणी म्हणणं आलं की आज आमचे ट्रिपचे पैसे अशा पद्धतीचे फिटले. हे ज्या लोकांनी या खऱ्या अर्थानं हा अट्टहास केला, हे पिढ्यानपिढ्या कितीतरी काही वर्षांपासून चाललेला हा लढा, आणि या लढ्याला 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय मिळाला आणि हे भव्य दिव्य मंदिर आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. म्हणून हे मंदिर बनण्याकरता ज्या ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं हे समर्पण दिलं त्यांच्याबद्दल सुद्धा मनोभावी आपण कृतार्थतेची भावना या ठिकाणी, कृतज्ञतेची भावना या ठिकाणी व्यक्त करूया. पुनश्च एकदा भगवान श्री रामचंद्र प्रभूजींचा मोठ्या प्रेमानं गौरव करूया आणि या ठिकाणी थांबूया. सियावर रामचंद्र की